आपल्या आजूबाजूला तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल, काही लोक 60 नंतरही टणक असतात, छान चालतात, बोलतात, हसतात, त्यांच्या आठवणी ताज्या असतात आणि काही जण 65-70च्या आतच शरीर जणू सांगायला लागतं, आता माझ्याच्याने फार काही होत नाही. असं का होतं? 80 हा काही जादूचा आकडा नाही, तो केवळ नशिबाचा खेळ देखील नाही. तो ठरतो आपल्या रोजच्या सवयींनी, शरीराची आपण केलेली जपणूक किती यावर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर देत असलेल्या छोट्या छोट्या इशाऱ्यांकडे आपण वेळेवर लक्ष दिलं का नाही यावर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 ठोस शास्त्राधारित कारणं ज्यामुळे भारतीय आणि विशेषतः आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन ज्येष्ठ नागरिकांना 80 पार करणं कठीण का जातं. पहिली काही कारणं महत्वाची आहेतच, पण शेवटची 2 कारणं अशी आहेत जी संपूर्ण चित्रच बदलून टाकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण क्रमांक 10, निवृत्तीनंतर शरीराची हालचाल अचानक कमी होणं. नोकरीत असताना माणूस नकळत किती हलत असतो बघा. उठणं, तयार होणं, बस पकडणं, जिने चढणं, बाजारात जाणं, इकडून तिकडे फिरणं, म्हणजे शरीराला रोज काम मिळत असतं. पण निवृत्तीनंतर आता आराम करायचा, आणि हाच आराम हळूहळू अति आराम बनतो. मग 2 तास खुर्चीत, मग थोडा टीव्ही, मग थोडी डुलकी, मग पुन्हा बसणं. शरीराला हालचाल मिळाली नाही की सांधे कडक होतात, स्नायू सैल पडतात, श्वास पटकन लागतो आणि शरीराची झुंज देण्याची ताकद कमी होत जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीर वापरलं तर टिकतं, न वापरलं तर गंजतं. आपल्या या गोल्ड एज ज्ञान चॅनलवरती असे किमान 8 ते 10 व्हिडिओ आहेत जे तुम्हाला हालचालीचं महत्व समजावून सांगतील, ते नंतर आवर्जून पहा. कारण क्रमांक 9, ताटात प्रेम खूप पण समतोल कमी. आपल्या घरात प्रेमानं वाढलं जातं. पोहे, उपमा, भात, पोळी, बटाट्याची भाजी, चहा, बिस्किट, गोडधोड, फराळ, लोणचं, पापड, यात वाईट काही नाही हो. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा ताटात कडधान्य कमी, डाळ कमी, फळं कमी, भाज्या कमी आणि मीठ, तेल, मसाला, साखर जास्त होऊ लागते. मग हळूहळू पोट वाढतं, पोटाचा घेर वाढतो, शरीर जड होतं, रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर वाढते आणि रक्तवाहिन्यांवरचा ताण वाढतो. आणि मग पुढे जाऊन हृदय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू सगळ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. म्हणून प्रश्न हा नाही की भात खाऊ का नको, प्रश्न हा आहे ताटात समतोल आहे का. कारण क्रमांक 8, स्नायूंची होणारी शांत घट. हे कारण अनेकांच्या लक्षातच येत नाही. लोक म्हणतात वय झालं की अशक्तपणा येणारच, पण प्रत्येक अशक्तपणा हा वयामुळे नसतो. अनेकदा तो स्नायू कमी होण्याचा म्हणजे मसल लॉस होण्याचा इशारा असतो आणि वयानुसार शरीरातील ताकद हळूहळू कमी होत जाते. खुर्चीतून उठताना आधार घ्यावा लागतो, जिन्याची भीती वाटू लागते, थोडं चाललं की दम लागतो, हाताची पकड कमी होते. ही साधी बाब वाटते, पण पुढे जाऊन हीच गोष्ट पडणं, फ्रॅक्चर, परावलंबित्व यांना निमंत्रण देते. आणि वृद्धापकाळात मंडळी खरी श्रीमंती कोणती किंवा ती कशी ओळखायची माहितीये का? बँकेतल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत यावरून नाही, तर तुमच्या पायातील ताकद, तुमच्या कमरेतील बळ आणि स्वतःच्या जोरावर उठण्याची क्षमता हीच खरी श्रीमंती. कारण क्रमांक 7, मनानं एकटं पडणं.